हरिओम. नित्योगानंद आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या 11व्या दिवसाची आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही हात आपल्या दोन्ही हातांचे मनगट जे ते आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. तर मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय. तो आवाज कुठला आहे, कशाचा आहे याच्याकडे लक्ष न देता फक्त तो आवाज ऐकायचा प्रयत्न करा. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षाच्या बाहेरून येणारे आवाज याच्यावर केंद्रित करायचे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा याच्यावर लक्ष केंद्रित करायचे. आता दीर्घ श्वास घेत सर्वांनी माझ्यासोबत 3 वेळा आपण ओंकार म्हणायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. आता सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपात् करोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर आणायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर. हस्तदर्शनाने आता आपल्या योग वर्गाची सुरुवात करूया. तर आपण आज हाताच्या आणि पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर सर्वप्रथम हाताच्या दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताच्या बोटांची उघडझाप आपल्याला करायची आहे. मागील दिवसापासून आपण पाठीचे आणि कमरेच्या सूक्ष्म हालचाली पाहत होतो, तर आज आपण हाताच्या सूक्ष्म हालचाली पाहूया. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये, हाताच्या बोटांच्या जी आहेत त्या सूक्ष्म हालचाली. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बोट बाहेर. जास्तीत जास्त बोट एकमेकांपासून विलग करायचा प्रयत्न करा. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर.
जास्तीत जास्त ताण द्यायचं आपल्या हातांवर, बोटांवरती, हात खाली. त्यानंतर आता आपल्या परत हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हाताच्या मनगटाची आपल्याला उघडझाप करायची. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, जे तळवे ते काटकोनात. श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. संथ व सावकाश हालचाली करायच्या आहेत. संथ व सावकाश सूक्ष्म हालचाली. असं 5 ते 10 वर्तन करून हात खाली. त्याच्यानंतर आता मनगटाची गोलाकार हालचाल, हात खांद्याच्या सरळ रेषेत. मनगटाची संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आपलं सर्व लक्ष त्या स्नायूंमध्ये जो आवाज येतो त्याच्यावर केंद्रित करायचं आहे. उलट्या दिशेने अशा प्रकारे संथ व सावकाश गोलाकार हालचाल केल्यानंतर हात खाली. आता डाव्या हाताची मुठी वाळायची, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने गोलाकार हालचाल केल्यानंतर हात खाली. आता कोपराची उघडझाप, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत. कोपर वाकवायचे बघा. आपल्याला स्वतःला शाबाशी द्यायची आहे की मागील 10 दिवसापासून आपण रोज सकाळी उठून योग साधना करत आहोत, की ज्याचा आपल्या शरीरावर तर परिणाम होणारच आहे, पण आपल्या मनावर देखील याचा सूक्ष्म रीतीने परिणाम होतो. आपल्या भावना शुद्ध होतात, शरीराची नाड्यांची शुद्धी तर होतेच, मनाची देखील शुद्धी होते. योगाची व्याख्या अशी आहे की योग हा मन हा प्रशमन हा उपाय, म्हणजे मनाला शांत करण्याचा उपाय म्हणजे योग होय. तर याच्यानंतर आपल्याला खांद्याचे सूक्ष्म हालचाली करायचे आहेत. दोन्ही हाताचे बोटांनी खांद्याचे जे इथले बटन्स आहेत ते पकडायचे. खांद्याची गोलाकार हालचाल. श्वास घेत दोन्ही हात वरती, श्वास सोडत खाली. श्वासाची जोड द्यायची बघा. आता उलट्या दिशेने त्याच्यानंतर आता आपल्याला पायाच्या सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत. दोन्ही पाय आपल्या सरळ रेषेमध्ये, मानपाट सरळ. दोन्ही हाताने किंवा भिंतीचा सपोर्ट घेऊन देखील आपण करू शकतात, किंवा मग नंतर दोन्ही हात आपले तळवे बाहेरच्या दिशेने आपल्याला मानपाट सरळ करायची. तर सर्वप्रथम बोटांच्या सूक्ष्म हालचाली. बोट जास्तीत जास्त आतमध्ये, बोट जास्तीत जास्त विलक, बोट जास्तीत जास्त आतमध्ये, बोट विलक, आतमध्ये बोट विलक. जास्तीत जास्त बोट आतमध्ये, जास्तीत जास्त बोट लांब, आतमध्ये विलक. अशा प्रकारे बोटांची आपल्याला सूक्ष्म हालचाल करायची आहे. त्याच्यानंतर आपल्या जो पायाचा गोटा आहे त्याची पुढे मागे हालचाल. जास्तीत जास्त आपल्या पायाचे गोटे आतल्या दिशेने ओढायचे. दिसत नाही. जास्तीत जास्त आपले पायाचे गोटे जे आतमध्ये, जास्तीत जास्त लांब, जास्त आतल्या दिशेने ओढायचे. पुढच्या दिशेने, आतल्या दिशेने, पुढच्या दिशेने. याच्यात दक्षता घ्यायची की गुडघ्यातून वाकवायचे नाहीये आपले पाय. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची हालचाल. नंतर पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल बघा. एक साइड पूर्ण जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने
अशा प्रकारे पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची, दोन्ही हाताची गुंफण करायची, उजव्या मांडीच्या खाली गुडघ्यातून वाकवायचे, पाय सरळ, मानपाट एका सरळ रेषेत राहील याची दक्षता घ्यायची. पाच ते 10 आवर्तन आपल्याला करायची आहेत. त्याच्यानंतर दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या मांडीच्या खाली पकडायचे, संथ व सावकाश उघडझाप करायची. अशा प्रकारे पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आपल्याला आपण काय करणार बघा, आता आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची आपल्याला उघडझाप करायची किंवा त्याची गोलाकार हालचाल करायची. तर ते आपण उद्या पाहूया. आता आपण एक आता नवीन आसन शिकणार आहोत, त्याचं नाव आहे सर्वांगासन. तर सर्वांगासन मध्ये काय होतं, हे पाठीवर झोपून करायचं आसन आहे. तर पाठीवर झोपल्यानंतर आपण आपलं जे शरीर आहे किंवा कंबर आहे, कंबर आपण वरच्या दिशेने वरती करतो. तर सर्वांगासन अगोदर आपण एक विपरीत करणी करणार आहोत. विपरीत करणीमध्ये काय होतंय, सर्वांगासन करायच्या अगोदर आहे ना विपरीत करणीचा आपल्याला अभ्यास करायचा असतो. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सर्वांगासन न करता आपण पहिले विपरीत करणी करूया. तर विपरीत करणीमध्ये काय की पाठीवर झोपून आपले जे पाय आहेत ते आपण पहिले कमरेतून वाकत पाय जे ते आपल्या तोंडाकडे करतो. नंतर त्याच्यानंतर मग हा दोन्ही हातांच्या कोपराचा सपोर्ट घेऊन आपण कमरेला सपोर्ट देऊन दोन्ही पाय वरती करतो. म्हणजे पाय आपले 90 अंशामध्ये असतात आणि कंबर जे ते 45 अंशात असतं. म्हणजे जसं सर्वांगासन मध्ये काय की फक्त आपली पाठ किंवा आपले जे खांदे ते जमिनीवर असतात आणि कमरेचा पूर्ण भाग हा वरती सरळ असतो 90 अंशामध्ये. तर त्याच्या अगोदर आपण विपरीत करणी करणार आहोत. तर सर्वांनी एकदा पहिले पाहून घ्या, मी 2 वेळा ते करून दाखवतो. एकदा माझे पहिले पाहून घ्या आणि नंतर माझ्यासोबत आपण करायचे. तर एकदा पहिले पाहून घ्या, नवीन आहे. तर याच्यात बघा हे पाठीवर झोपून करायचंय, शयन स्थितीमधलं आसन आहे. दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. त्याच्यानंतर आता बघा श्वास घेत मी दोन्ही हात माझ्या कमरेजवळ आणलेत, दोन्ही हात ते जमिनीला घट्ट ठेवणार आहे मी. त्याच्यानंतर बघा आता श्वास घेत सावकाश मी दोन्ही पाय वरच्या दिशेने आणतोय बघा. त्याच्यानंतर कमरेतून दोन्ही पाय उचलून दोन्ही पाय मी माझ्या चेहऱ्याकडे किंवा मानेकडे आणतोय आणि त्याच वेळेस हात जे ते कोपर जमिनीला टेकून दोन्ही हातांचा सपोर्ट घेऊन दोन्ही पाय मी 90 अंशामध्ये केलेत बघा. आता याच्यात माझे लक्षात ठेवण्याचे काय की दोन्ही हाताचे कोपर जे ते जमिनीला कोपर जमिनीला टेकलेले, कोपरातून वाकत मी अंगठा हा आतल्या बाजूने आणि बाकीचे बोट जे ते बाहेरच्या बाजूने अशा प्रकारे मी पकडलेलं आहे. आणि कमरेपासून जे पाय आहेत माझे ते 90 अंशामध्ये आहेत बघा. माझी डोकं, मान आणि पाठ ही पूर्णपणे जमिनीला टेकलेली आहे. फक्त मी कमरेचा भाग वरती उचललेला आहे. तर या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. याच्यात फक्त दक्षता घ्यायची की कोपर शरीरापासून जास्त लांब जाता कामा नये. कोपर हे शरीराच्या जवळ आसनामध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आता आसन सोडताना काय करायचं आहे की पहिले मागच्या दिशेने सावकाश थोडंसं झुकायचंय. त्याच्यानंतर हात सोडून जमिनीला आपले तळवे जे ते जमिनीला सपोर्ट करून एक एक मणका टेकवत सावकाश हे आसन सोडायचंय. सावकाश बघा, दोन्ही पाय सावकाश ठेवायचे. याच्यात दक्षता घ्यायची की पाय एकदम खाली सोडायचे नाहीयेत. तर दोन्ही पाय हे सावकाश खाली टेकवायचे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं. तर सर्वांनी माझ्यासोबत करायचंय.
पाठीवर झोपायचे, सर्वांनी शयन स्थितीमध्ये यायचे, दोन्ही हात पाठीमागे, श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, तळवे जे ते जमिनीला टेकलेले असतील, हात दोन्ही आपल्या कमरेजवळ. आता दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले आहेत. श्वास घेत कमरेतून दोन्ही पाय वरती घ्यायचे, किंचितसं कंबर उचलून दोन्ही कोपर जमिनीला टेकून आपल्या बोटांनी, हाताच्या बोटांनी आपलं कंबर पकडायचंय आणि आपले पाय जे ते काटकोनात करून घ्यायचे कमरेपासून. या दरम्यान संत श्वसन, स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. हाय त्या स्थितीमध्ये जेवढं आपल्याला सहज शक्य त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचा प्रयत्न करा. फक्त दक्षता घ्यायची की आसन सोडताना पहिले कमरेतून वाकत थोडं मागच्या दिशेने यायचं. कोपरातलं जे आपण फोल्ड केलं तो कोपर सैल करून हात जमिनीला टेकवायचे आणि मग नंतर सावकाश एक एक मणका टेकवत आपल्याला आसन सोडायचंय. या दरम्यान संत श्वसन ही आदर्श स्थिती आहे. आता हे आसन सोडताना पहिले कमरेतून वाकत पाय मागच्या दिशेने किंचित सिनायचे, हात सोडायचे, हात आपल्या जमिनीला तळवे टेकवायचे आणि एक एक मणका पाठीचा टेकवत आपल्याला सावकाश हे आसन सोडत कंबर म्हणजे पाठ टेकत नंतर दोन्ही पाय आपले खाली टेकवायचे. अशा प्रकारे आपल्याला विपरीत करणी हे आसन करायचे. त्याच्यानंतर आता विपरीत असं केल्यामुळे काय होतं की आपल्या मानेवर दाब येतो. तर मग त्याचं पूरक आसन म्हणून आपण मत्स्यासन करणार आहोत. तर त्याच्यात मत्स्यासन मध्ये काय आहे बघा, दोन्ही आता बघा मी डावा पाय गुडघ्यातून फोल्ड करून उजव्या मांडीवर ठेवलाय, उजवा पाय फोल्ड करून डाव्या मांडीवर, डावा पाय फोल्ड करून उजव्या मांडीवर ठेवलाय. त्याच्यानंतर आता दोन्ही हातांनी एकदा पहिले पाहून घ्या बघा, सर्वजण झोपलेले आहेत ना, तर उठून बसून हे असं एकदा पहिले डाव्या कुशीवर ओढून उठून बसा, पहिले डाव्या कुशीवर ओढून उठून बसा आणि मत्स्येंद्रासन एकदा तुम्हाला परत नवीन दाखवतो बघा. दोन्ही हात पाठीमागे शयन स्थितीमध्ये आहे हे आसन. तर त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेजवळ घ्यायचे, उजवा पाय गुडघ्यातून वाकत डाव्या मांडीवर ठेवायचा आहे, डावा पाय गुडघ्यातून वाकत उजव्या मांडीवर ठेवायचा. अशा प्रकारे आपण जसं पद्मासनात बसतो त्या प्रकारे पायाची स्थिती होते. त्याच्यानंतर बघा आता दोन्ही हात जे आहेत ना कोपरातून फोल्ड करत दोन्ही हातांचे तळवे मानेजवळ ठेवायचे. त्याच्यानंतर आता बघा किंचित मान जी आहे ती उचलायची बघा. मान उचलल्यानंतर मानेवर सपोर्ट घेतल्यानंतर आता दोन्ही हात कोपरातून वाकवत आहे ना, आपल्या हाताच्या बोटांनी पायाचे बोटे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे हे मत्स्यासन हे आसन आपल्याला पूरक आसन म्हणून करायचं आहे. आता याच्यात फक्त दक्षता घ्यायची की सोडताना खूप महत्वाचं आहे. आता ही आदर्श स्थिती आहे. या आदर्श स्थितीमध्ये अर्धा ते 1 मिनिट आसन कालावधी टिकवल्यानंतर आसन सोडताना परत हात असे जमिनीला टेकवायचे, त्याच्यावर भार देऊन आपली मान काढून घ्यायची, मान जमिनीला टेकवल्यानंतर पाठ टेकायची, नंतर मग एक एक पाय फोल्ड मधून उघडून दोन्ही पाय सरळ करायचे. अशा प्रकारे आपल्याला विपरीत करणी केल्यानंतर आपल्याला मत्स्यासन आसन करायचं. तर चला सर्वांनी पाठीवर झोपा, दोन्ही हात पाठीमागे, दोन्ही पाय सरळ. आता श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, उजवा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या मांडीवर, डावा पाय वाकून डावा पाय उजव्या मांडीवर ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही हात कोपरातून वाकत आपल्या मानेजवळ तळवे जमिनी टेकवायचे आणि त्याच्यावरती दोन्ही तळव्या हातांवर भार देऊन आपले खांदे आणि मान वरती उचलून आपलं जे टाळू कपाळाचा जो भाग आहे, आपलं जे डोकं आहे ते डोकं जमिनीला टेकवायचंय. हात कोपरातून वाकत हातावर थोडं कोपरावर भार घेऊन हाताच्या बोटांनी पायाचे बोट किंवा पाय पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. या प्रकारे मत्स्यासन येणेकरून या आसनामध्ये आपलं जे मान आहे, मानेवर ताण येतो बघा, मान मागच्या दिशेने आपण ताणतोय. या दरम्यान संत श्वसन. फक्त आसन सोडताना दक्षता घ्यायची आहे की पहिले दोन्ही हाताचा सपोर्ट घेऊन
मान सोडून घ्यायची. मग नंतर मान जमिनीला टेकल्यानंतर दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय सोडून घ्यायचा आहे, उजवा पाय सोडून घ्यायचा आहे, नंतर दोन्ही हात पाठीमागे. अशा प्रकारे आपल्याला मत्स्यासन आसन करायचंय. आता त्याच्यानंतर आपण एक शवासनी आसन घेणार आहोत, विश्रांतीकारक. तर आता आपण सर्वजण पाठीवरच झोपलेलो आहोत. तर दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हातांचे तळवे आकाशाकडे, दोन्ही हातांमध्ये 1 ते 1.5 इंचाचं अंतर, फक्त शरीरापासून किंचितसं लांब, हाताची मुठी वाढलेली, मान एका साईडला कळलेली. आपला शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर टाकून द्यायचा आहे. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. बोट अलगद मिटलेली, डोळे अलगद बंद, मान डाव्या किंवा उजव्या साईडला किंचितशी कळलेली. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आता मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेईल त्या अवयवापर्यंत साक्षीभावाने पोहोचायचंय आणि तिथं आलेला ताण घालवायचा आहे. उजव्या हाताची बोट, उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, उजवे खांदे, उजवा कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, उजव्या पायाची पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोट, तळपाय. संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावा कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, घोटा, डाव्या पायाची बोट, डावा तळपाय. संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटीपोटातले सर्व स्नायू, छातीचे बरगड्या, पाठीचे सर्व मणके, जिथे जिथं ताण आलाय तिथं साक्षीभावाने पोहोचून तिथलं शिथिलीकरण करायचंय. खांदे, मानेचे सर्व मणके, स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, आपला जबडा, संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित झालंय. श्वासाची गती देखील आता कमी झालेली आहे. चेहऱ्यावर प्रसन्न भाव. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. अशा प्रकारे आपल्याला आता शवासने असं सोडण्यासाठी हाताच्या पायाच्या बोटांची हालचाल करायची. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. आता डाव्या कुशीवर वळून उठून बसायचं. अशा प्रकारे छान आपलं शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण जालंधर बंद पाहणार आहोत. तर जालंधर बंद मध्ये आपण काल जसं शिकलो त्याप्रमाणे आपल्याला जालंधर बंद करायचं आहे. जे नवीन असेल त्यांनी एकदा पाहून घ्यायचंय. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. हाताची द्रोण मुद्रा करायची. तर एकदा फक्त मी सांगतो बघा, जालंधर बंद मध्ये काय करतो आपण, दीर्घ श्वास घेतो. दीर्घ श्वास घेतल्यानंतर छाती अशी पुढच्या दिशेने किंवा खांदे असे घट्ट पकडून आपण जो आपली हनुवटी आहे ती छातीला टेकवायचा प्रयत्न करतो आणि आपला जो घसा आहे किंवा आपला कंठ आहे तो आपण दाबतो. श्वास आपण आतमध्येच रोखून ठेवतो. जेवढं आपल्याला सहज शक्य आहे तेवढं आपण करतो. त्याच्यानंतर मग आपलं जे कपाळ आहे, आपली जी हनुवटी आहे ती वरच्या दिशेने घेतो, खांदे सैल सोडतो आणि मग जो आपला श्वास आहे तो आपण आतमध्ये घेऊन ठेवलेला होतो तो बाहेर सोडतो. अशा प्रकारे आपल्याला जालंधर बंद करायचा आहे. तर याच्यामध्ये बंद करताना छाती जी पुढच्या दिशेला येते, आपले खांदे असे घट्ट करतो आपण. ज्यावेळेस आपला श्वास आतमध्ये असतो त्यावेळेस पोट जे ते आतल्या बाजूने आपण खेचायचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून त्या स्थितीमध्ये आपल्याला श्वास आत रोखून धरता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला जालंधर बंद लावायचा आहे. तर मानपाटिका सरळ रेषेमध्ये हाताची द्रोण मुद्रा, दीर्घ श्वास घेत आपल्याला सुरू करायचे. दीर्घ श्वास घ्या.
परत एकदा आपण करूया. दीर्घ श्वास घ्या. जालंधर बंद करताना एक काळजी घ्यायची की आपले डोळे बंद ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं जे सर्व लक्ष आहे ते आपल्या विशुद्धी चक्र म्हणजे आपल्या गळ्यावर आपल्या लक्ष केंद्रित करायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला जालंधर बंद करायचं आहे. तर आपण आता प्राणायामामध्ये बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याप्रमाणेचा जो अनुलोम विलोम आहे तो आपण करणार आहोत. तर त्यांच्याप्रमाणे हाताची नासिकाग्र मुद्रा करून सर्वप्रथम उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करायची. श्वास घेतल्यानंतर डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. तर डावीने सुरुवात करायची आणि शेवट डावीकडे करायचा. म्हणजे डावी नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. हे एक आवर्तन झालं. अशा प्रकारे आपल्याला 5, 10, 15. फक्त एक लक्षात घ्यायचं की ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी कमी आवर्तन करायचे, जास्त करायचं नाहीये. तर चला सुरुवात करूया. आणि या दरम्यान आपल्याला दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. तर चला सुरुवात करूया. हाताची नासिकाग्र मुद्रा, इंडेक्स आणि मिडल म्हणजे तर्जनी आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, उजव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी बंद करायची. या दरम्यान आपल्या डाव्या हाताची ज्ञानमुद्रा असेल आणि मनगट जे ते डाव्या गुडघ्यावर रेस्ट करायचे. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करून दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. अशा प्रकारे हे एक आवर्तन झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्राणायाम हा अनुलोम विलोम हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे. तर सुरू करूया आपण. दीर्घ श्वास घ्या. तर उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. डाव्या नाकपुडीने श्वास सोडा. डाव्या नाकपुडीने श्वास सोडला म्हणजे आता आवर्तन आपलं बरोबर पूर्ण झालं. तर अशा प्रकारे आपल्याला प्राणायाम हा बाबा रामदेव यांच्याप्रमाणे अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. चला आजच्या योग वर्गाला आपण इथे विराम देऊया शांतीपाठाने. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि कमरेतून आकत श्वास सोडत आपला कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर कमरेतून आकत श्वास घेत वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर, दोन्ही हाताचं घर्षण करायचे. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची आणि कपाळावरून, मानेवरून, खांद्यांवरून, हातांवरून, पाठीवरून, कमरेतून, मांडी,
पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडून हस्तदर्शनाने आपल्या आजच्या 11व्या दिवसाला आपण इथे विराम देऊया. उद्या भेटूया 12व्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरिओम. नित्य योग करा, नित्य आनंदी राहा, नित्य योग आनंद करा. हरिओम.